ओके, आता हे जे टोचं सांगितलं होतं ना, आता मी फेस, राईट फेस गाल, लेफ्ट असं इथलं नाक नाही, राईट फेस टोच्या लाईनमध्ये आणि चेस्ट. आता मी किती खाली जाऊ शकतो दाखवतो. आता मी हे दोन्ही पॅरल पाहिजे, हे ओपन नाही पाहिजे, हे पॅरल पाहिजे. ओके, आणि आता मी तसंच हे स्ट्रेट घेऊन फेस टोवरती तसंच खाली 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 वागतोय. आता अजून वाकलं, अजून वाकलं, अजून वाकलं, अजून वाकलं. हे सगळ्यात हे एवढं तरी वाकू शकतो मी. ही सगळ्यात पोझिशन आहे पॉवरफुल. माहीत ना की माझं चेस्टवरती ह्याच्यावरती आहे, कारण मी फेस आणि दोन्ही खाली 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 वाकलो. असं करायचं, हे पुढं नाही आलं, हे नी पुढं गेलं की चेस्ट मागे गेली सगळे. ते तुझं असं होतं की असं होतं, असं होतं. हे काय करायचं, चेस्टला फॉलो करायचं, चेस्ट अँड टो आणि बेंड डाऊन. आणि मग तुला पाहिजे तेवढं बेंड होईल. अजून पाहिजे तर एवढं पण होऊ शकतो, अजून पाहिजे तर एवढं पण होऊ शकतो. हे सुद्धा करतात ना असं. आणि ह्याच्यामध्ये मला स्ट्रेट मारतात. ओके, हे झालं, ठीक आहे. आणि हे आता ही व्हिडिओची ही अलाइनमेंटची आहे. बॅट अलाइनमेंट का करायची, समजा मला कव्हर ड्राईव्ह मारायचं आहे आणि ही माझी फर्स्ट स्लिपला बॅट आहे, राईट. मी असं जरी केली ते शेवटी हे असं केलं ना, बॅट्स तरी फर्स्ट स्लिपला आहे ना, रिलॅक्स पोझिशनमध्ये फर्स्ट स्लिपलाच आहे. असं केलं तर ह्याचा अर्थ असा नाही आहे. ठीक आहे, आता मी समजा गेलं पुढे, है ना, चेस घेऊन गेलो ना बरोबर फ्रंटवर, कव्हर ड्राईव्ह मारायचं आहे. पण माझी बॅट जरी सरळ असली तरी म्हणजे आतनं नाही येणार ती, म्हणजे आतनं आली तर अशी होईल ती. तर मला आहे ना हे असं करायचं आहे. ह्याला अलाइनमेंट म्हणतात. म्हणून ही फ्लेक्स ठेवायची, ही मूठ फ्लेक्स ठेवायची लास्ट मोमेंटपर्यंत. ओके, फेस ऑन द टो. आता हे उचलतानाच मी फक्त अशी केली, हे केलं ना, ही अलाइनमेंट आहे. नाहीतर जर इथेच असं असेल आणि नुसतं, आता ही सरळ वाटते बॅटा बॉलच्या लाईन, पण कव्हर ड्राईव्ह मारता येत नाही, असं बोलतो कव्हर ड्राईव्ह. पण मी जर हे असं केलं, म्हणजे फेस पण ओपन केलं असं, आणि हे आलं, मग इथे स्विंग करता करता हायेस्ट पोझिशनला इथे बॅट अलाइन करायची आणि शॉट कम्प्लीट करायचा, आत नाही येते बरोबर. ओके, आता परत फेस ऑन द टो. आता बघितलं ना, इथे करतानाच मी जेव्हा हायेस्ट पॉईंटला जातो ना, तेव्हा मी सोडून मूठ परत पकडतो आणि ती अलाइनमेंट आहे. मग ती बॉलच्या ज्या डायरेक्शनला मारायची तिथे. आता सरळ मारायची तर अशी करणार मी, म्हणजे फेस इकडे मागे, म्हणजे सरळच येईल बॅट म्हणजे. पण हे जर अशी फर्स्ट स्लिपला असेल आणि मी काही ना ही मूठ तशीच फक्त अशी केली तर ती अशी जाणार. पण जी मी अशी केली, थोडीशी मागे घेऊन शोल्डर असे लिफ्ट करून चार्ज केली आणि देन तो सरळ शॉट आहे, म्हणजे जसे बॉलच्या डायरेक्शनने. आणि दोनदा पण करता येईल अशी, है ना. आता हे सगळ्या शॉट करेक्ट आहे, म्हणजे चेस्ट ऑन द नी, फेस स्ट्रेट आहे ऑन द टोच्या लाईनमध्ये. आणि हे मी परत इथे थोडंसं ॲडजस्ट केलं. त्यामुळे ही ग्रिप का पकडायची मी ते सांगत होतो, की मला फ्लेक्सी देते तो उचलायला. आणि मला म्हणजे बॅट अशी आहे ना खुळखुळ्यासारखी ॲडजस्ट करता येते पुढे मागे, है ना. जर नाही केली तशीच नुसती ठेवून अशी जर खेळायला गेलं तर हा गेम नाही आहे क्रिकेटचा. म्हणजे हे नसतं पुशिंग आहे, दोन्ही हाताने पुश केल्यासारखं. मला दोन्ही हाताने पुश नाही करायचं आहे. म्हणजे समजा असं गेलो आणि दोन्ही हाताने पुश केलं तर प्रॉब्लेम आहे. मला पुश नाही करायचं. ह्याच पोझिशनमध्ये मला असं थोडंसं हे सोडून असं हे असं धरायचं. असं धरून म्हणजे फक्त एका हाताने मारता येईल मला, बरोबर लागलं. आता कळलं असं मारायचं मला, म्हणजे इथे सोडून मी असं केलं मी आणि शॉट कम्प्लीट केला, तोच लागेल. जर तो नाही केला इथे तर मग नुसतं राईट हँड डॉमिनन्स येणार किंवा लेफ्ट हँड दोन्ही हात एकत्र येणार. तसं नाही, दोन्ही हात लेफ्ट हँडनीच पूल केला पाहिजे जोरात, असं की झटका फटका मारला पाहिजे. आणि इथे ती व्हिपिंग ॲक्शन सरळ. आता लेगला जरी आला ना असं करायचं, थोडंसं लेगला गेलं ना इथे नुसतं. आता ह्याच फर्स्ट स्लिपवर ना असं करून लेग शॉट नाही आहे, असं नाही आहे ना. हे कसं असतं, हे व्हिपिंग ॲक्शन होणार नाही. त्यामुळे तिथे अलाइनमेंट कशी करायची, हे राईट हँडनी धरली तोपर्यंत बॅट, आणि ह्याला सांगितलं परत ग्रिप पकड, म्हणजे राईट हँडनी फक्त टच केलं आहे, परत ग्रिप करून ते नाही केलं हिट, म्हणजे हा परत ॲक्टिवेट होतो. म्हणजे ही इथे असं जर केलं ना, हे फिंगर पाहिजे तर थोडे असे करून थोडीशी बॅट लूज करून हे फिंगर थोडेसे ॲडजस्ट करायचे आणि मग तो हा चार्ज जातो. म्हणजे माइंडला सिग्नल काय मिळतं की ह्याने मारायचं आहे. तर नुसतं असं केलं तर राईट हँडनी मारायची, हे होणार की दोन्ही हाताने खेळणार, असं होतं ना. ते असं होतं. ते काय होतं, तर असं का करतो त्याच्याऐवजी असं केलं तर यू कॅन गो टुवर्ड्स द बॉल. ओके, तर हे अलाइनमेंट असं म्हणजे सोडून परत बॅट धरतो आहे थोडक्यात. म्हणजे ही रिंग धरलेली आहे म्हणून ते रिंग धरून सोडायचं नाही. रिंग धरून हे फक्त 3 बोटं बाजू काढून ॲडजस्ट करायचं. हे केलंच पाहिजे.